येस, महानगरपालिकेला मागच्या आठवड्यात डिरेक्शन्स आम्ही मीटिंग झालेली, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. IITचे पण होते, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्या बेसिसवर त्यांना डिरेक्शन दिलं. इनफॅक्ट दीज रेसिडेंट होते, त्यांना मी सांगितलेलं आल कम्युनिकेट विथ यू ऑल वॉट एव्हर वी डिसाईड. सो म्हणून त्यांना आज बोलवलेलं. सांगतो मी. चला, सर्व पत्रकार महोदयांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी सिद्धेश कदम सरांना विनंती करतो की आपण आजच्या प्रेसला या ठिकाणी संबोधित करावं. जो शिवाजी पार्कच्या संदर्भातला धुळीचा प्रश्न होता, त्या संदर्भात माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी आणि 15 दिवसाची त्या ठिकाणी आपण मुदत दिलेली होती कॉर्पोरेशनला. आणि मध्यंतरीच्या कालामध्ये कॉर्पोरेशन काय काय केलं त्यांच्याशी कंटिन्युअस डायलॉग्स आमच्या ऑफिसचे सुरू होते. आणि त्यानंतर एक निर्णयापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि त्या संदर्भामध्ये आज कदम सर आपलं भाष्य करतील. सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मागील काही वर्षामध्ये शिवाजी पार्कमध्ये जो धुळीचा प्रश्न आहे हा वारंवार प्रश्न उपस्थित होत होता. आणि मागच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा माझी त्या ठिकाणी मी व्हिजिट केली, तर त्या ठिकाणी अनेक जे नागरिक होते त्या नागरिकांच्या व्यथा स्वतः पाहिल्या. आणि त्या व्यथा पाहिल्यानंतर खरोखरच कळलं की हा जो विषय आहे हा खरोखर भयंकर विषय आहे. आणि तिकडे वयस्कर तर त्रासिक आहेतच, पण लहान बाळं आणि जे लहान मुलं आहेत त्यांनाही त्रास होतो. तर त्या अनुषंगाने लगेच मी आणि माझे सगळे पदाधिकारी आम्ही लगेच कामाला लागलो. आणि महानगरपालिकेने सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्यांनी तिकडे सुरू आहेत आणि सुरू ठेवतील. पण ते फक्त टेम्पररी सोल्युशन असतील. म्हणून आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये महानगरपालिकेला मी त्या काळामध्ये एक 15 दिवसाचा कालावधी दिलेला की काहीतरी परमनंट सोल्युशन तुम्ही काय करणार आहात त्याच्यावर तुम्ही सोल्युशन घेऊन या. तर मागच्याच आठवड्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, आमचे अधिकारी यांची एक डिटेलमध्ये चर्चा झाली. आणि एक्सपर्ट्ससुद्धा त्या मीटिंगमध्ये उपलब्ध होते. आणि महानगरपालिकेने सुद्धा प्रेझेंट केलं आणि एक्सपर्टनी सुद्धा प्रेझेंट केलं. म्हणजे सायंटिफिक पद्धतीने, कुठेही असं नाही की मला वाटतं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्या दिवशी एक निर्णय घेण्यात आला. आणि तो निर्णय आम्ही महानगरपालिकेला सुद्धा कळवलेला गेला आहे की या गोष्टीवर तुम्हाला आता अंमलबजावणी करायचं आहे. तर सर्वप्रथम आमचंही मत आहे आणि महानगरपालिका आणि जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचंही एवढं मत आहे की तिकडची जी माती आहे ही माती काढणं दॅट इज नॉट द सोल्युशन. बिकॉज माती काढली तर ते एक हॅझार्डससुद्धा होऊ शकतं. म्हणून ती शेवटी एक माती म्हणजे ती एक ऑर्गॅनिक मॅटर आहे. शेवटी ती मातीच आहे. फक्त ती माती आपल्याला उपजाऊ करायची आहे. तर उपजाऊ म्हटलं तर मला काही शेती करायची नाही तिकडे. तर तिकडे आपण कुठलंही गवत लावून त्याच्यावर आपण कंट्रोल आणू शकतो का, धुळीवर कंट्रोल आणू शकतो का. तर सगळ्या एक्सपर्ट्सचं, आमच्या एक्सपर्ट्सचं सुद्धा मत आहे आणि एक्सटर्नल एक्सपर्ट्सचं सुद्धा, IITच्या एक्सपर्ट्सचं सुद्धा मत आहे की 100% त्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून आम्ही महानगरपालिकेला काही स्पेसिफिक डायरेक्शन्स इश्यू केलेले आहेत की सर्वप्रथम तर आपल्याला एक पॅच फॉर्मॅटमध्ये कुठल्या प्रकारचं गवत आपण त्या ठिकाणी उगवू शकतो, ज्या अनुषंगाने ते गवत त्या मातीला होल्ड करून ठेवेल आणि ते माती ॲटमॉस्फिअरमध्ये उडणार नाही. ह्याचं उदाहरण जर आपण बघितलं, मुंबईमध्ये अनेक मैदानं आहेत, खेळाची मैदानं आहेत. मग त्याच्यामध्ये क्रॉस मैदान, आझाद मैदान किंवा मग जे वेल क्युअर्डसुद्धा मैदान जे आहेत BKC वगैरे. तर त्या अनुषंगाने त्या बेसिसवरसुद्धा हा निर्णय घेतला जाणार. दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे की एकदा ठरलं की कुठलं गवत लावायचं, त्याच्यानंतर ते गवत मेंटेन करण्यासाठी आजपर्यंत शिवाजी पार्क या मैदानावर कोणीही एक्सपर्ट किंवा मेंटेन करण्यासाठी कोणीही नेमलेलं नाही आहे. हे फार मोठं दुर्भाग्य आहे. एवढं मोठं मैदान मेंटेन करण्याची जबाबदारी कोणाकडेच नाही आहे. तर मेंटेन करण्यासाठी महानगरपालिकेने एक एजन्सी किंवा मग त्यांच्या स्तरावर कोणतरी डेडिकेटेड व्यक्ती त्या ठिकाणी 12 महिने, फक्त 12 महिने नाही पण ह्यानंतर रेग्युलर त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे. म्हणून मेंटेन करण्यासाठी क्युरेटर, स्पेसिफिक शब्द आम्ही यूज केलेला आहे, क्युरेटर, ज्या अनुषंगाने की तिकडे जे गवत लावलं जाईल त्या गवताची जबाबदारी त्या व्यक्तीवर असेल किंवा त्या एजन्सीकडे असेल आणि त्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे असेल. हे झाल्यानंतर एक दुसरा प्रश्न येतो की आता तुम्हाला गवत लावणार तर पाणी कुठलं वापरणार. तर पाणी वापरण्यासाठी आज आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की अनेक मागचे सुद्धा हा प्रयोग मला वाटतं करण्याचा प्रयत्न केलेला, पण तिकडे स्थानिक विरोध झालेला. म्हणून आपण याच्या अगोदर मी स्थानिकांशी चर्चा केली, त्यांना सुद्धा पटवून दिलं. तर त्या ठिकाणी एक मिनी STP
लावण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा स्टडी करून तो STPचं लोकेशन फक्त त्यांना ठरवायचं आहे. बेसिकली जे त्यांचं तिकडे सिव्हरेज लाईन कुठली जात असेल त्याच्यातून ते पाणी ड्रॉ करतील आणि ते STPचंच पाणी ते मैदानामध्ये यूज करतील. म्हणजे एक सर्क्युलर इकॉनॉमी जे आपण ज्याला म्हणतो आणि वॉटर कन्झर्वेशन जो आपण म्हणतो त्याच्यातला एक पूर्ण हा महत्त्वाचा घटक. म्हणजे आपण पिण्याचं पाणी वापरणार नाही आहोत आणि STPचं पाणी छोटे STP फक्त मैदानापुरतं तो STP असणार आहे. त्या STPचं पाणी आपण त्या ग्राउंडच्या मेंटेनन्ससाठी यूज करणार आहोत. तर असे आणि एक महत्त्वाचा निर्णय अजून एक आम्ही आमच्या डायरेक्शनमध्ये दिला की जे आपल्याला माहिती असेल की 45 दिवस सुप्रीम कोर्टाने जे दिलेले आहेत आणि त्याचे 1-2 दिवस ॲड करून तयारीसाठी जे होतात ते अराउंड 60-65 दिवस होतात. तर त्यावेळेला कुठलाही कार्यक्रम असो तर तिकडे खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही. मग ते पंडाल असो, तो राजकीय असो किंवा शासकीय असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याला तिकडे डिगिंगची परवानगी नसणार आहे. आजच्या तारखेला अशा अनेक टेक्नॉलॉजी आहेत की आपल्याला डिगिंग केल्याशिवाय पंडाल बांधता येतात. आता आपण माहिती आहे की कोल्डप्लेचा एवढा मोठा कॉन्सर्ट झाला, त्यांनी काही DY पाटीलमध्ये खड्डे खोदले नव्हते. त्यांनी एवढा मोठा कॉन्सर्ट एवढा मोठा सेटअप विदाउट खड्डे खोदल्याशिवाय करू शकतात. तर आपणही त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे आणि शिकल्या पाहिजेत आणि त्याच्यानी गवतसुद्धा मेलं नाही. म्हणजे अनेक असे टेक्नॉलॉजी आहेत. आपल्याला जर फ्युचरच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल आपल्याला त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतील. म्हणून असे आम्ही स्पेसिफिक डायरेक्शन महानगरपालिकेला दिलेले आहेत. आणि हे जे टाईमलाईन आपण जर विचारलं तर हे टाईम स्पेसिफिक आम्ही त्यांना डायरेक्शन दिलेले आहेत. बाय एंड ऑफ एप्रिल त्यांना त्यांचं ते पॅच वर्क कंप्लीट करायचं आहे. कुठलं गवत लावणार आहेत ते मिड मे एंड ऑफ मेपर्यंत त्यांना पूर्ण मैदानामध्ये पिचेस सोडून आणि जिकडे आहे ते सोडून त्यांना ह्या पावसाळ्याच्या अगोदर ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. असे स्पेसिफिक डेट वाईज मंथ वाईज त्यांना डायरेक्शन दिलेले आहेत. आणि ह्याच्यावर जे स्थानिक होते तेही फार पॉझिटिव्ह होते, सकारात्मक होते. त्यांना आम्ही पटवून दिलेलं आहे की आता शेवटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून आज एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाशी त्यांच्या हेल्थचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी मंडळाचे प्रत्येक अधिकारी ह्याच्यासाठी हे दिवस रात्र म्हणजे जेव्हा कधी हा इश्यू आढळला तेव्हापासून काय सोल्युशन काढायचं, माती काढायची नाही काढायची ह्याच्यावर अनेक डिस्कशन झाले, अनेक आर्ग्युमेंट झाले. मग माती काढलं तर काय होईल, नाही काढलं तर काय होईल, सोल्युशन काय, आजूबाजूच्या शहरामध्ये काय गोष्टी आहेत, शहरातले जे दुसरी इतर मैदान आहेत तिकडे काय सिच्युएशन आहे, तर सगळे स्टडी केल्यानंतर मला वाटतं की हा एक आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आणि या प्रकारचे डायरेक्शन्स आज महानगरपालिकेला आम्ही कळवलेले आहेत. तर या संदर्भात कुणाला अजून काही अधिक माहिती असेल तर कृपया आपण विचारा. शिवाजी पार्क सोडून इतर कुठच्या रहिवाशांकडून असा प्रश्न उपस्थित झालेला आहे का? शिवाजी पार्कचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर इतरही काही रहिवाशांची तक्रार असेल की आमच्याकडे अजून तसा काही प्रश्न आमच्या स्तरावर आलेला नाहीये. पण महानगरपालिका त्यांच्या स्तरावर जर काही प्रश्न आले असतील तर 100% ते त्यावेळेला सोडवत असतील. पण आमच्या स्तरावर कुठलाही असा प्रश्न आला नाही. ग्रीन पॅचेस लावून पूर्ण झाले पाहिजे का कुठले लावायचे नाही, परत त्यांना पॅच वर्क करायचं नाहीये. बेसिकली ही जी माती आहे ही माती त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंड चेक करून ती माती उपजाऊ करण्यासाठी जर काय ॲडिशनल त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर ॲड करायचं असेल विदाउट युझिंग एनी फर्टिलायझर्स, विदाउट युझिंग केमिकल्स आणि त्या मातीमध्ये गवत उगवायचं आहे. ते जे स्लॅब्स येतात ते स्लॅब्स येऊन टाकायचे नाही आहेत. वी डोंट वॉन्ट अ टेम्पररी सोल्युशन, वरून सोल्युशन नको. जर आपण गवत उगवलं आणि अशा प्रकारचं गवत उगवायचं की त्याचे रूट्स ती माती जास्तीत जास्त होल्ड करू शकतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणून आणि युजली पावसाळ्याच्या अगोदर किंवा जस्ट पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आपण प्लांटेशन करतो. म्हणजे कारण की पावसामध्ये प्लांटेशन करता येणार नाही म्हणून त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर जस्ट म्हणजे जून बिगिनिंगमध्ये प्लांटेशन एटलीस्ट सीडिंग झालं पाहिजे, ज्या अनुषंगाने पावसामध्ये व्यवस्थित त्याचं फ्लरिश होईल. 100% BMC वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. इनफॅक्ट BMC जेव्हा प्रेझेंटेशन घेऊन आलेली त्यांनी सुद्धा हेच सोल्युशन रेकमेंड केलेलं. जे IITचे प्रोफेसर होते त्यांनी सुद्धा हेच सोल्युशन रेकमेंड केलेलं. इनफॅक्ट दे वर व्हेरी हॅपी की आमच्या साईडनी एक एक्सपर्ट ओपिनियन म्हणून बेसिकली आम्ही फक्त त्यांना ओपिनियन्स दिलेले आहे अँड दे वर व्हेरी वेलकमिंग. आणि महत्त्वाचा निर्णय जेव्हा जो डिगिंगचा होता दे वर पॉझिटिव्ह अबाउट दॅट ऑल्सो की सर म्हणजे ह्याच्यानी आमचा सुद्धा त्रास बराचसा कमी होईल. आपण जर परवानगी दिली नाही तर आम्ही पुढे परवानगी देणारच नाही. सो BMC महानगरपालिका फार पॉझिटिव्ह होती या सगळ्या गोष्टीमध्ये. इमिजिएटली आज आम्ही त्यांना डायरेक्शन इश्यू केलेले आहेत.
सो दे ऑलरेडी स्टार्टेड आयडेंटिफाईंग की कुठल्या पॅचमध्ये त्यांना काम करायचं आहे ट्रायल बेसिसवर आणि कुठल्या प्रकारचं गवत उगवायचं आहे ते इमिडिएटली बाय एंड ऑफ एप्रिल त्यांना ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची जे काही टेंडरला जी प्रोसेस असते बाय एंड ऑफ मे म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपल्याला ते शिवाजी पार्क मला असं वाटतं की हिरवगार दिसलं पाहिजे, पण वीड नाही, जंगली गवत नाही, स्पेसिफिक जे आपल्याला पाहिजे. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं गवत असेल, जसं आता मुंगेकरजी इथे होते शिवाजी पार्कचे, ते म्हणाले की क्रॅप प्रकारचं आहे कुठलं तरी गवत जो आझाद मैदान क्रॉस मैदानमध्ये आहे, जो नेटिव्ह आहे. तर अशा जे स्पेसिफिक असतील नेटिव्ह गवत ते त्याचं स्टडी करून आणि ते आपण तिकडे त्यांना प्लांटेशन करायला सांगितलं. शिवाजी पार्क सारखे अनेक ग्राउंड्स आहेत मुंबईमध्ये, इथून पण धूळ येते असं साधारण हे आहे. पण विल दॅट बी इम्प्लिमेंटेड अक्रॉस बॉम्बे ऑल द ग्राउंड्स? असं काही डायरेक्शन इश्यू करताय? This is just specific to Shivaji Park. But I believe if this gets successful, then महानगरपालिका ही 100% मला असं वाटतं की ते पुढे स्वतःहून इतर मैदानामध्ये सुद्धा करेल. बिकॉज जो आज मुंबईमध्ये AQIचा आपण प्रश्न बघतोय, वन ऑफ द मेजर फॅक्टर इज डस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, डस्ट ऑफ ऑल द ग्राउंड्स, आणि म्हणजे जी ओपन मैदानं आहेत ते नॉट स्पेसिफिकली प्ले ग्राउंड बट इतर कुठले ग्राउंड असेल, आणि व्हेहिक्युलर ट्रॅफिक. सर एक फॅक्टर जर आपण कुठेतरी टॅप करत बसलो तर मला वाटतं की AQI कंट्रोलमध्ये जो आहे आणि तो अजून कमी येईल. तर 100% महानगरपालिका हा जर त्यांचा सक्सेसफुल झाला आणि 100% होईल, तर आय थिंक दे विल स्टार्ट इम्प्लिमेंटिंग इन अदर ग्राउंड्स एज वेल. सर याच्यावर मॉनिटरिंग करायला कोण असणार आहे, किंवा गवत कोणतं लावायचं, काय त्याच्यात प्रयोग करायचं, ह्याच्यासाठी कुठची एजन्सी वेगळी जी फार्मिंग किंवा ह्याच्यामध्ये डेडिकेटेड असेल अशी नाही, म्हणून दॅट इज वाय त्यावर कंट्रोल करेल MP आम्ही ॲज अ मॉनिटरिंग तर आम्ही रेग्युलेट तर करणारच आहोत. पण महानगरपालिका हॅज नॉमिनेटेड IITचे जे एक्सपर्ट्स आहेत ते त्यांना रेकमेंड करणार आहेत. आता IITमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटचे जे हॉर्टिकल्चर असतील किंवा एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे असतील ते त्यांना रेकमेंड करतील की दिस ग्रास इज आयडियल विच विल लास्ट लॉंगर. त्या अनुषंगाने ते पुढचं पाऊल उचलतील. आणि साधारण गवत हे पाहायला म्हणजे तुम्हाला किती कालावधी जाईल पहिल्या टप्प्यात, काही त्याचा अंदाज आहे? आम्ही त्यांना ह्या वर्षाच्या म्हणजे त्या पावसाळ्याच्या अगोदर ॲटलिस्ट त्यांचं सीडिंग 100% झालं पाहिजे. आणि पावसाळ्यामध्ये तर नॅचरली ते गवत उगवतं. सो आय थिंक दिस मॉन्सून वी शुड सी इट हॅपनिंग. हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे. बिकॉज शेवटी आता तो कुठलं गवत लावायचं, कुठली एजन्सी नेमायची, हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे. नाही, हा महानगरपालिकेचाच खर्च आहे आणि ह्याच्याकडे जास्त बजेट लागणार नाही आहे. बिकॉज ऑलरेडी पूर्ण मैदानाची देखभालासाठी महानगरपालिका मला वाटतं की काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवलेली असेल, तर त्या अनुषंगाने आणि बजेटचा प्रश्नच नाही आहे. आय हॅव ऑनेस्टली, कारण तो आमचा स्कोप नाही आहे. हां, आमचा स्कोप नाही आहे म्हणून आम्ही त्या स्कोपमध्ये गेलो नाही. हा महानगर किती खर्च होईल हा महानगरपालिकेचा स्कोप आहे. पण ज्या गोष्टी शक्य आहे करणं त्याच गोष्टी आम्ही त्याला करायला सांगितले. अशा कुठल्याही गोष्टी सांगितल्या नाहीत की त्या शक्य नाही आहेत. ज्या फक्त गवत उगवायचं, जर आपण लेमन टर्ममध्ये बोललो तर गवत उगवायचं आहे. गवत उगवायसाठी ती माती आहे ती उपजाव करायची आहे, तेवढाच भाग आहे, बाकी काही नाही करा. आणि ते मेंटेन करण्यासाठी एक त्यांना एजन्सी किंवा व्यक्ती क्युरेटर नेमायचं आहे. तुमच्याकडे शिवाजी पार्क हा विषय आलेला आहे म्हणून तुम्ही यामध्ये लक्ष घातलं, परंतु स्वतःचे जी यंत्रणा आहे ती मुंबईत अनेक ठिकाणी असे ग्राउंड आहेत, विशेषतः माझ्या टिळकनगर चेंबूरचं सह्याद्री टिळक मैदान आहे, तिथे सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, धूळ आहे, पण शिवाजी पार्क सारखी नाही, कारण मैदान पण तितकं मोठं नाही, पण त्यापेक्षा अर्ध मैदान आहे, तिथे सुद्धा असंच आहे. तुम्ही स्वतःहून तिथे पालिकेला सांगणार. म्हणून मला असं वाटतं की जर हे 100% सक्सेसफुल होईल आणि जर झालं तर 100% आम्ही आमच्या साईडनी महानगरपालिकेला डायरेक्शन देऊ की हे जसं तुम्ही शिवाजी पार्कमध्ये केलं आहे, मुंबईच्या इतर मैदानावर तुम्ही इम्प्लिमेंट करा. आम्हाला फार सोपं आहे. म्हणजे इट इज डुएबल. असं काही नाही की शक्य नाही आहे, पण हे एकदा आमच्याकडे एक पायलट म्हणून सक्सेसफुल झालं आणि होईलच की लगेच आम्ही आय थिंक महानगरपालिकेला इन्सिस्ट करू की तुम्ही इतर मुंबईतली मैदानं आहेत, तुम्ही या धर्तीवर तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे एक ह्याच्याने एक जो सोल्युशन आपला सॉल्व्ह जो होतो महत्त्वाचा तो येतो ट्रीटेड वॉटरचा. आज जर मैदानातलं पाणी म्हणजे मैदानासाठी पाणी, हे पाणी कुठून ड्रॉ करतोय आपण, पिण्याचं पाणी यूज करतोय, तर ॲटलिस्ट तिकडच्या तिकडे एक छोटा STP प्लांट, म्हणजे या रूमपेक्षा छोटा STP प्लांट आहे. आता कालच जेव्हा मी STPची व्हिजिट केली तर बँड्राचा जो STPचा प्लांट आहे तर म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की महानगरपालिकेचा एवढा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. आपल्या बँड्रावली सीलिंगला लागून लेफ्ट हँड साईडला जो प्रोजेक्ट सुरू आहे तो STP प्लांट आहे.
आणि त्या ठिकाणी त्यांनी 250 KLDचा STP प्लांट लावलेला आहे, छोटासा. का तर तिकडच्या कामासाठी, म्हणजे दे आर गोइंग टू सेव्ह थाउजंड्स ऑफ लिटर्स ऑफ टँकर वॉटर त्या कन्स्ट्रक्शनसाठी. तर ह्या गोष्टीवर सुद्धा आम्ही विचार करतोय की जर एका STP प्लांटमध्ये, आणि हे प्रोॲक्टिव्हली करते, तर बाकीचे जे इतर शासनाची कामं सुरू आहेत तिथे सुद्धा आम्ही विचार करतो दॅट वी शुड इन्सिस्ट देन की तुम्ही STP, छोटासा STP आहे, म्हणजे या रूमपेक्षा पण छोटा STP आहे, खूप लहान छोटा STP होता. तर आम्ही त्याच्यावर सुद्धा विचार करतोय की पुढची परवानगी देताना कन्स्ट्रक्शनची कुठली परवानगी, मग ते डेव्हलपर असो किंवा शासनाचं असो की कुठलाही असो, आम्ही त्यांना इन्सिस्ट करणार तुम्ही ऑन साईड एक मिनी STP लावायचा. म्हणजे तिकडे तुमचं लेबर कॅम्प असेल किंवा तुम्ही ती लोकल लाईनमधून पाणी ड्रॉ करा की कुठूनही करा. वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे आपण जे फ्रेश वॉटर यूज करतो कन्स्ट्रक्शनला, त्याच्यासारखा मूर्खपणा मला वाटतं कुठलाच नाही आहे. तर ह्याच्यावर कुठेतरी विचार करणं फार गरजेचं आहे, म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही विचार करतोय. Sir, you just mentioned an STP, and also at the Shivaji Park there are borewells at the which collects the rainwaters to maintain the groundwater. So, what is the status of that water? Is that water being used for maintaining the grasses? There is, but what has happened over the period of time, if you know, across Mumbai, there were so many wells, but these wells they go deep, and over the period of time, what has happened is the saline water of the sea has started intruding inland because of the kind of work what is going on. So we are in process of reviving these wells and the groundwater as well, but that will only happen when our STPs across Mumbai, they will get commissioned, because there will be so much of fresh water, and eventually this fresh water has to be, some of the fresh water will have to pump it back into the ground so that the groundwater also gets flourished again, recharged again. So that is also one of the factors wherein these STPs are also important for Mumbai. Groundwater recharging must at such grounds, basically like Shivaji Park and other. Not just grounds, but eventually across Mumbai. Because across Mumbai, when all these 7 STPs will get commissioned, there will be so much of recycled water in Mumbai. We were also thinking that probably we should have two-way lines. One line probably for two lines. Two pipe system. Two pipe system. One pipe will be of recycled water and one pipe for fresh water. So we'll have to explore such possibilities, because there will be so much of recycled water when these STPs get function. आपण एवढ्या सगळ्या पाण्याचं करणार काय? म्हणून ते ग्राउंड वॉटर रिचार्ज करून आपल्याला अजून एक्सेस वॉटर राहणार आहे. So in future, I think with MCGM we are in good hands. We were really happy and content the work what they are doing. आणि धारावीमध्ये जो STP आहे, म्हणजे एवढा कंजेस्टेड जागेवर एवढा मोठा STP उभं करणं, प्लस तिकडे एक पंपिंग स्टेशन उभं करणं, प्लस तिकडे मिठी रिज्युनेशनचा सुद्धा पेट उभं करणं. सो it is a commendable job what MCGM is doing. I think you all should take cognizance of that. Because I really congratulated the MC and their officers as well. Because being a Mumbaikar, even I wasn't aware that such things are happening in Mumbai. And from future perspective, these are good initiatives what MCGM is taking. And see, such issues, they will keep propping up. But then with the citizens and with the journalists, like what we say, 3 pillars, when we all come together, then obviously we'll find a solution. आता Sir, शिवाजी have पार्कला you located a source from where the water will be drawn in this STP, or is that Which for Shivaji Park? for Shivaji Park? No. So this can be drawn through any of the civil line which is passing in and around Shivaji Park. It is quite doable. This is tried and tested technology. It is doable. And sir, you mentioned that there will be no digging in the Shivaji Park, henceforth. Yeah. But that place is also the epicenter of all the political. That is why I said there is a solution. Okay. There So is a this solution. permanent solution to Yes, not dig. yes. There is a permanent policy and law. What has been law is already there. Many cricket pitches have nets that are for that they dig out and put their. But there's solution for that also. There's such a- There's solution for that also. Like there are practice pitches at every stadium. Wankhede has practice pitches. Even when they practice, they put up nets. So they don't dig without digging. So there is solution for that. सो आता ग्राउंड वॉटर लेवलची सिच्युएशन शिवाजी पार्कला काय आहे ज्याच्यामुळे ग्रास ग्रो व्हायला किंवा आपण तसा काही अभ्यास झालेला आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट, नाही तसा काही अभ्यास झालेला नाही आहे. बट बिकॉज दॅट इज नॉट द क्रक्स ऑफ द मॅटर राईट नाउ. द क्रक्स ऑफ द मॅटर इज द पोल्युशन बिकॉज ऑफ द डस्ट. हाऊ टू कंट्रोल दॅट. ग्रो होण्यासाठी ग्राउंड वॉटर लेवल काहीतरी मेंटेन असणं. That is why we are insisting ki the STP. That is why we are insisting STP. Yeah. Which is doable, which can be commissioned in 1 month. Rainwater harvesting can also be done. It is already there. फक्त फ्लशिंग करायचं त्याचा. म्हणजे it has to be recharged. That's it.
ऑल राईट, थँक्यू सो मच, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.